संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठानं BA मराठी द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमातील ते 50 दिवस ही कादंबरी हटवण्याचा निर्णय घेतल्यानं वाद निर्माण झालाय। कोरोना काळातील लॉकडाऊनवर आधारित लेखक पवन भगत यांच्या या कादंबरीवर सरकार विरोधी असल्याचा आरोप करण्यात आलाय। अमरावतीतील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठच्या BA मराठी द्वितीय वर्षाच्या अभ्यास क्रमांकातून ते 50 दिवस ही कादंबरी वगळण्यात आली। लेखक पवन भगत यांनी लिहिलेली ही कादंबरी कोरोना काळातील लॉकडाऊन आणि सामाजिक परिस्थितीवर आधारित आहे। मात्र या कादंबरीतील आशय सरकार विरोधी असल्याचा आक्षेप घेतला जातोय। या निर्णयामागे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि काही प्राध्यापकांच्या तक्रारी कारणीभूत असल्याचा आरोप केला जात आहे। दरम्यान काँग्रेस तसेच पुरोगामी विचारतत्वांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे। त्यांनी कादंबरी पुन्हा अभ्यासक्रमांकात समाविष्ट करण्याची मागणी केली। या प्रकरणामुळे शैक्षणिक स्वातंत्र्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। लेखक पवन भगत यांनीही या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे। मुळातच लेखन स्वातंत्र्य, कलेचं स्वातंत्र्य हे अबाधित असलं पाहिजे। यावर कुठल्याही राज्य सत्तेचं अंकुश लागता कामा नये। आणि आज लेखक म्हणून मला जी घुसमट जाणवते आहे, ही घुसमट, ही भीती आहे, ही दहशत आहे। आज विद्यापीठाने अशा प्रकारचे जे कृत्य केल्यामुळे माझा परिवार हा चिंतेत आलेला आहे। आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये लेखन असल्यामुळे विद्यापीठ हे पुस्तक बाहेर काढते, तर निश्चितच भारतीय जनता पक्ष म्हणजे देश आहे। आणि भारतीय जनता पक्ष विरोधी असेल तर मग निश्चितच हे लेखन देशाच्या विरोधात असलं पाहिजे असंही म्हणता येईल। म्हणून आजच्या घडीला आमचा परिवार हा संकटात सापडलेला आहे। आम्ही अतिशय दहशतीमध्ये आहोत विद्यापीठाच्या या निर्णयामुळे।